दुकान दिसते रे, महागडं दुकान आहे. मामा तुम्हाला बोललो होतो, कशाला ऐकलं पोराकडच्यांचं? हा, आपलं गाव सोडून एवढा लांब येतोय कुणी बस्ता बांधायला? अरे बाबा, पोराकडचे अडून बसले ना. पोराच्या बापान तरी एवढं मोठं दुकान बघितलं असेल का मामा? ते जाऊ दे, मी काय म्हणतो, थोडंफार कमी जास्त झालं तर आहेत का? विचारतो, आहे इथे एक दोस्त. हा, पण तुम्ही ताणून धरा, तिच्या अंगापेक्षा बोंगा जड होऊन देऊ नका. हुंडा न घेता कर्ज काढून लग्न करायला तयार होतो. हे आम्हाला पोरगी देणार नाहीत, आणि ह्यांना आम्ही पैसे द्यायचे. लय वाईट झालं राव. गपरे तू. नवरीची साडी कितीची? नवरीची 4000ची झाली. मग तिच्या सासूला असल्या साड्या होय? आमची लोक वर महिला नाव ठेवती. भारीतल्या दाखवा. त्या सिल्कच्या घे आणि त्या बनारसी पण घेऊन ये. दाखवा. 20,000चा आहे साहेब. काय हो विकासराव, अहो काय कपडे घातली ती? हा, एकदम वडापच्या ड्रायव्हर सारखे दिसतंय. नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. अहो, नवरदेव कसा एकदम झकाट दिसला पाहिजे, आहे की नाही? द्या इकडे, सांगतो द्या. जरा चांगला सूट घ्या. हो, अहो जरा चांगला भारीतला सूट द्या. भारी भारी भारी. हा, तुम्ही कोण आहे? मी नवरीचा आत्ते भाऊ मनीष. अहो, एवढा मोठा थाट मांडलाय लग्नाचा, सूट कसा एकदम भारी घालणार आहोत. हा, कॉम्प्रोमाइज अजिबात नको. काय? अरे अरे, आण लवकर सूट. काय करतोय? ठेवा साहेब, एकदम भारी, एकदम भारी आहे ना? एकदम भारी. हा हा, बघा, कॉम्प्रोमाइज नकोय आपल्याला. हा, 4000चा कुठे सूट असतो रे? ही कशी वाटते काय? अगं आता कसं व्हायचं? तू दुसरा लाट काढा. ही बघ जरा. पोराला 5 आत्या, 3 चुलते. फालतू गप्पा सोडा. अरे हुंड्यात सगळे देऊन बसले मामा. आता बस्ता बी कुठच्या कुठं जाणार आहे. कसं आहे, मी दिले असते थोडेफार पैसे, पण जावयाकडनं पैसे घेणं त्यांना बरं दिसणार नाही. आता तूच काहीतरी कर. लय वाईट झालं राव. तू गबाज भाडकाव. अहो जरा सबुरीनं. त्या स्वातीच्या लग्नापेक्षा आहे ना, मला तुझं समजावणच वाईट वाटते. सारखं आपलं 2 मिनिटं झाले की लय वाईट झालं राव, लय वाईट झालं राव. जरा तोंड बांध ठेव. आपल्याला काय झालं? वंस, ओ वंस, घ्या. साडी नसेल आवडली, आमचं मरू द्या. स्वतःच्या तरी माणसाला चांगल्या साड्या घ्याव्या म्हणते मी. उगाच लग्नात नको बाई धुसफूस. तुम्ही नका काळजी करू, आमचे लोक नाही रुसणार. म्हणजे आम्ही रुसतोय? आम्हाला एक आखला नाही, आम्हाला फार भीक लागलीये. आम्ही रस्त्यावर आलोय. हे असलं ऐकण्यापेक्षा उठून गेलेलं बरं. तुम्ही थांबा पण म्हणत नाही. कसली माणसं आहेत. अगं मी म्हणणारच होतो आत्या, पण तू उठलीच नाही. हे बघा, हे बघा, हे बघते का? ही साडी शोभून दिसेल तुम्हाला. हा हा, ही होय चांगली मॅचिंग शोधून आणलीत रंगाला. किंमतच नाही माणसाची. नवरदेवाचे कपडे काही धड घ्या म्हणाव. 3 बाई आहेत. हे वंदे, ह्याच ही शकू आपली. आता कापड बघून घ्या, सगळे खोळंबले तुमच्यासाठी. नवरदेवाचा आजा लेक आहे माझी स्वाती. नवरी पोरगी. ना ना, धकवून घ्या आता. गरीबागरची लेक केली आपण. काय कमी केलं हो तुमचं? सगळे तर तुमच्याच मनासारखं चाललंय. काय मनासारखं केलंय? तुमची पोरगी आमच्या पोरापेक्षा कमी शिकलेली आहे. काय बोललो का आम्ही? हो, शिक्षणावर जाऊ नका. तुमच्या वागण्या बोलण्यावरून दिसते तुमचं शिक्षण. घ्या आता. कशी बोलतीये बघा. ही काय शाळा झाली का? बघा दादा, अपमान करायचं होतं तर बोल. शहरात असं म्हणणे बोल द्या आता. घेऊन जा बरं जायला. तुला नाही कळत मान वैरी. आपण हिला करायची. ना कापड बघून घ्या. कापड तुमच्यासाठी खोळंबलेत सगळे. हे कपडे तुझ्या नानांना. हो, एक वेळेस मला सूट नसलं चालेल, पण नानांना सूट पाहिजे. होय, अगे काय नालायक लोक आहेत बाई. अजून किती खर्च करायला लावणार आहे काय माहित. अजून चालूच आहे त्यांचं. एकदा 50,000च्या आतच बिल करतो, पण एक करावं लागेल. काय? 5,000 रुपये मला वेगळं द्यावं लागतील. मला पावतीमध्ये लिहून देता येणार नाही. का? का म्हणजे काय? ती नवऱ्याची आत्याबाई काल आली होती माझ्याकडे. मला म्हणते तुम्हाला गिराईक देते,
पण नवऱ्याच्या बस्त्यातला 2.5 आणि नवरीच्या बस्त्यातला 2.5 असं माझं कमिशन द्यावं लागेल. आत्याबाईचं कमिशन 5,000. अहो धंदा आहे, करावं लागतं आम्हाला. आईला या आत्याबाई लय भारी दिसते की. अहो हेच नाही, असलेल्या यातल्या बाई येतात आमच्याकडं. बरं तुम्ही जावा, संशय येईल कोणाला तर. होय 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 या. एकदम आवडलं का? पत्राचा पोत बघ जरा. आईस्क्रीम पाहिजे मम्मी मला आईस्क्रीम ओय. पाहिजे. पोराचा बघ. ए बाळा तू आता 3 थंड पिला, चहा पिला, आता आईस्क्रीम खाल्लं तू उलटी होईल ना बाळा. लेकरू एक आईस्क्रीम मागते ते देईना झालं होय. लग्न कसं करताल तुम्ही लोक? ही असली सोयरीक असते, इथं काय पद्धत नाहीये. ए, इकडे चल. काय केलं लेकरानं? एक आईस्क्रीम मागितली का? काय? अजय खरंच मोडलं तर लग्न? अगं तू काय काळजी करू नको, मी तुला सांगू का. हे बघ, लगीन जमायचं असेल तर कसं बी जमतं आणि मोडायचं असेल तर कसं बी मोडतं. आता माझ्या आत्याच्या पोरीचं लगीन कसं मोडलं माहितीये का तुला? हा मान पाहिजे का कान पाहिजे? पैसे पाहिजेत. रुपया बी मिळणार नाही. ठीक आहे मग. हिला भाव असला जंगली असेल, याची बहीण कसली असेल? अरे असं करू नको, थांब. नाही लागायची असली बायको. अवघडच सगळं. काय अवघड नाही. अरे जरा नेट बोल. 3 तास झालं नाचलोय, मला का तरी बसता आलं नाही. कधी व्हायचं लग्न? अर्धे पाहुणे निघून गेलेत, 4 लग्न आहेत. कोण थांबायचे इतकं उशीर? हुंड्याची हुंड्याची केस आली आहे. लाज नाही वाटत का हो तुम्हाला? माझ्या वडिलांना एवढा त्रास दिलाय तुमच्या घरच्यांनी कशासाठी? हुंड्यासाठी. पोरगा इन्स्पेक्टर आहे, 10 लाख रुपये पाहिजेत. तेव्हा नाही लाज वाटली? तेव्हा नाही कायदा आठवला? आता शानपणा सुचतोय सगळा. अगं तुझ्यासाठी हे सगळं. माझ्यासाठी काय केलं तुम्ही? माझ्या वडिलांनी 10 लाख रुपये दिलेत, कसे फेडणारात? मी इथे तुमच्या लेकरा बाळाला सांभाळतेय, तुमचे कपडे धुतेय, स्वयंपाक करतेय. तुम्ही काय केलं माझ्यासाठी? आयुष्यात 10 लाख मिनिटं तरी दिलीत का कधी? बोला की, दिलीत का 10 लाख मिनिटं? हॅलो काय झालं साहेब? एनी सोडणार नाही मी तुम्हाला. लय शानपणा करू नका. तुम्ही अजून आम्हाला ओळखलेलं दिसत नाहीये. आता रिकाम्या हाताने परत नाही जाणार आम्ही. रिकाम्या हाताने परत जाऊ जाणार नाही तुम्हाला. हातात बेड्या टाकूनच घेऊन जाणार आहे. हुंडा हवाय ना तुम्हाला? देतो हुंडा तुम्हाला. ए चला घ्या ना गाडीत. डायरेक्ट अरेस्ट? हा डायरेक्ट अरेस्ट. नाही साहेब ऐका, मी म्हणलं आता आम्ही आलोच आहे, तर अक्षता टाकूनच जाऊ. भाई माना आता काय रुखवट गोळा करायला थांबले का काय? तुझ्यामुळे झालं हे सगळं. काय झालं का त्या पोरीला? काय काय चालतं? असं 56 पोरी दाखवीन मी तुला. कुठल्या दाखवणार आहे तू 56 पोरी? आपल्या